रोज सकाळी उठल्यावर आपण सगळेच एक गोष्ट आवर्जून करतो. म्हणजे आपण आरशासमोर उभे राहतो आणि स्वतःकडे पाहतो, राईट? हो ना. आणि आपण लगेच विचार करायला लागतो की आज माझे डोळे थोडे थकलेले दिसत आहेत किंवा माझे केस विस्कटले आहेत. अगदी. किंवा आपण म्हणतो माझं वजन थोडं वाढलंय. आपण दिवसभरात शेकडो वेळा माझे शरीर, माझे मन, माझे विचार असे शब्द अत्यंत सहजपणे वापरतो. पण मी कधीतरी विचार करत होतो की जर हे सर्व माझे आहे तर मग या सर्वांचा मूळ मालक नक्की कोण आहे? हा, खूपच खोल प्रश्न आहे. म्हणजे बघ, जर मी म्हणतोय की माझा हात, तर तो हात म्हणजे मी नाही हे स्पष्ट आहे. उद्या जर अपघात झाला आणि शरीराचा एखादा अवयव गमावला, तरीही व्यक्ती तीच असते. एक्झॅक्टली. किंवा अगदी 5-10 वर्षांत आपले विचार, आपल्या आवडीनिवडी, आपली मते पूर्णपणे बदलली, तरीही आतून एक जाणीव असते की आपण तीच व्यक्ती आहोत. तो आरशात दिसणारा चेहरा बदलत जातो, पण आतून बघणारा, तो न बदलणारा मी नक्की कोण आहे? हा प्रश्न खूप भारी आहे आणि आपण सगळेच कधी ना कधी यात अडकतोच. आपण आयुष्यभर ज्या गोष्टींना मी समजतो त्या सर्व गोष्टी सतत बदलत असतात. राईट. पण तरीही एक अखंडत्वाची, आपण तीच व्यक्ती असल्याची एक पक्की जाणीव आपल्या आत कायम असते. अडचण अशी आहे की आपण स्वतःला नेहमी दृश्य गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं त्यात. हो, आपण आरशात पाहतो, आपण आपल्या बँक बॅलन्समध्ये स्वतःला शोधतो, डिग्रीमध्ये शोधतो. पण या सर्व गोष्टी पाहणारा, अनुभवणारा जो मुख्य घटक आहे तो मात्र नेहमी अदृश्यच राहतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत गूढ पण तितक्याच तार्किक विषयावर बोलणार आहोत. आजचे आपले मिशन फारच रंजक आहे. हो, आणि आपण केवळ श्रद्धेवर बोलणार नाही आहोत. अगदी बरोबर. आपण प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि शुद्ध तर्कशास्त्र तसेच आधुनिक विज्ञान यांच्यातील दुवा जोडणार आहोत. आपला आजचा मुख्य विषय आहे आत्मा किंवा आत्मन. आपण यासाठी मांडूक्य, कठ आणि बृहदार अन्यक उपनिषदे तसेच भगवद्गीता यांचा आधार घेणार आहोत. हां, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही केवळ एक भावनिक चर्चा नसणार आहे. मी कोण आहे या प्रश्नाचे तर्कशुद्ध उत्तर शोधण्यासाठी एक अतिशय सुंदर संकल्पना आपल्या स्रोतांमध्ये दिलेली आहे. ती म्हणजे दृष्टा आणि दृश्य. बरं, द्रष्टा आणि दृश्य. हो, सोप्या भाषेत सांगायचे तर बघणारा म्हणजे सियर आणि बघितली जाणारी वस्तू म्हणजे सीन. हे थोडं सविस्तर सांगता येईल का? म्हणजे बघणारा आणि बघितली जाणारी वस्तू याचा माझ्या मी असण्याशी काय संबंध? नक्कीच सांगते. यासाठी बृहदारण्यक उपनिषदात एक अत्यंत प्रभावी तर्कशास्त्रीय साधन दिले आहे, नेती नेती. नेती नेती. हो, याचा अर्थ हे नाही ते नाही, नॉट दिस नॉट दॅट. ही एक प्रकारची वगळण्याची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे जसं एखादा डिटेक्टिव्ह गुन्हेगार शोधताना एका संशयिताला वगळत जातो तसं? अगदी तसंच. आपण स्वतःला काय काय समजतो ते आपण तपासून पाहूया. सर्वात आधी शरीर. शरीर हे आत्मा असू शकते का? मला वाटतं बहुतेकांना शरीर म्हणजेच आपण असं वाटतं. कारण शरीराला चिमटा काढला तर मला लागतं ना? लागते हे खरंय. पण तर्काच्या कसोटीवर शरीर हे आत्मा असू शकत नाही, कारण शरीर हे भौतिक पदार्थांचे, अणूंचे बनलेले एक दृश्य आहे. म्हणजे ते बघितले जाते. राईट. आणि अणूंना स्वतःचा असा कोणताही अनुभव घेण्याची क्षमता नसते. शरीर हे पाहिलं जातं. अनुभवण्याचं ते केवळ एक साधन आहे. स्वतः अनुभव घेणारा तो नाही. जो बघतो तो बघितल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा नेहमी वेगळा असतो. तुम्ही तुमच्या हाताकडे बघू शकता. याचाच अर्थ मी तो हात नाहीये? एक्झॅक्टली. बरं, शरीर हे मी नाही हे मान्य. पण मग मन असेल का? कारण माझे विचार, माझ्या भावना मला मी असल्याची जाणीव करून देतात. माझा राग, माझा आनंद हे सगळं तर माझंच आहे ना. जर शरीर मी नाही तर मग डोक्यातला तो आवाजांचा गोंता म्हणजे मी असणार? इथेच तर खरी गंमत आहे. नेती नेती लॉजिकनुसार मन देखील आत्मा नाही. अरेच्या, मग मन काय आहे? मन म्हणजे केवळ माहितीचा, डेटाचा एक प्रवाह आहे. विचारांची आणि आठवणींचे एक साखळी. पण कोणत्याही डेटाला अर्थ प्राप्त होण्यासाठी एका साक्षीदाराची गरज असते, विटनेसची. हां. जर तुम्ही तुमच्या रागाचे किंवा आनंदाचे निरीक्षण करू शकत असाल तर याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही तो राग किंवा तो विचार नाही आहात, तर तुम्ही त्याचे निरीक्षण करणारे साक्षीदार आहात. गणिताच्या नियमासारखं आहे हे. निरीक्षक हा नेहमी निरीक्षणाखालील वस्तूपेक्षा वेगळा असतो. थांबा. हे समजण्यासाठी मला एका रूपकाची आठवण येते. आपण एका चित्रपटगृहाची कल्पना करूया. आपण थिएटरमध्ये बसलोय. ओके.
चित्रपटाच्या पडद्यावर अनेक गोष्टी घडत असतात. कधी तिथे भीषण युद्ध सुरू असते, कधी तुफान पाऊस पडतो, तर कधी भयानक आग लागलेली असते. आपण इथे पात्रांना आपले शरीर मानूया आणि कथेला आपले मन मानूया. हां, जे सतत बदलतायत. राईट. पण तो मागचा पडदा, तो कधीच बदलत नाही. पडद्याला चित्रपटातल्या आगीचे चटके बसत नाहीत किंवा पावसामुळे तो भिजत नाही. तो पडदा म्हणजेच आत्मा. क्या बात आहे. हे रूपक एकदम चपखल आहे. आणि यात सर्वात आश्चर्यकारक बाब अशी आहे की पडदा हा चित्रपटातील कथेचा भाग नसूनही चित्रपटाचे अस्तित्वच त्या पडद्यावर अवलंबून असते. हो ना. पडदा नसेल तर प्रकाशाचे किरण नुसते हवेत विरून जातील. अगदी तसेच. आत्मा हा शरीर आणि मनाच्या खेळाचा भाग नसूनही त्याच्या प्रकाशामुळेच मन आणि शरीर कार्यरत असल्याचे भासते. तो पडद्यासारखा एक शुद्ध साक्षीदार आहे. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर मी तो पडदा आहे आणि तो चित्रपट म्हणजे माझे मन आणि शरीर आहे, तर मग या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या कशा गेल्या? या भौतिक शरीराचा आणि आत्म्याचा नेमका संबंध काय आहे? यासाठी आपण भगवद्गीतेचा संदर्भ घेऊया. 2ऱ्या अध्यायात यावर एक अत्यंत सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. तिथे शरीराची तुलना कपड्यांशी केली आहे. वासांसी जीर्णानी यथा व्याहाय. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जुने फाटके कपडे काकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो तसा. राईट. अगदी तसेच. आत्मा हे जुने झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. तिथे स्पष्ट सांगितले आहे की शस्त्रांनी हा आत्मा कापला जात नाही, अग्नीने तो जाळला जात नाही, तो अविनाशी आहे. आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण जर आपण याचे आधुनिक विज्ञानाशी नाते जोडले तर एक थक्क करणारा वैज्ञानिक दुवा आपल्याला मिळतो. तो कसा? आधुनिक जीवशास्त्राचा अभ्यास सांगतो की मानवी शरीरातील पेशी म्हणजे सेल्स दर 7 वर्षांनी पूर्णपणे बदलतात. म्हणजेच भौतिकदृष्ट्या पाहिले तर 10 वर्षांपूर्वीचे जे शरीर होते ते आज अस्तित्वातच नाही. अरे वा. म्हणजे जुन्या पेशी मृत झाल्या आणि नव्या तयार झाल्या. हो ना. तरीही मी तीच व्यक्ती आहे, ही जी जाणीव आहे ती तशीच राहते. माझा 10 वर्षांपूर्वीचा फोटो बघून मी म्हणतो हां, मीच आहे, जरी त्यातली एकही पेशी आज माझ्या शरीरात नसली तरी. हा जो न बदलणारा स्थायीभाव आहे तोच आत्मा आहे. बरोबर. पण जसा हा चर्चेचा ओघ पुढे जातो तसा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न जागतिक विज्ञान जगतातून विचारला जातो. तो म्हणजे जर मेंदूमधील पेशी आणि रसायने सर्व काही ठरवत असतील तर मग ही जाणीव किंवा चेतना नक्की कुठून येते? हां, इथे मी थोडा संशय व्यक्त करू इच्छितो. कारण अनेक अभ्यासक म्हणतात की आपला मेंदूच ही जाणीव निर्माण करतो. जर मी खूप कॉफी प्यायलो तर मला अस्वस्थ वाटतं. जर मला कोणी मारलं तर मला वेदना होतात. मग याचा अर्थ शरीर आणि मेंदूच सर्व काही ठरवत आहेत ना? हाच तर तो प्रश्न आहे ज्याला आधुनिक विज्ञान हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणते. आजचं विज्ञान अत्यंत प्रगत झाले आहे. आपण मेंदूतील प्रत्येक न्यूरॉनचा नकाशा बनवू शकतो. हां. कोणते रसायन स्रवल्याने कोणती भावना निर्माण होते हे आपण अचूक सांगू शकतो. डोपामाइन वाढलं की आनंद होतो, कॉर्टिसॉल वाढलं की ताण येतो. हे सगळं मेकॅनिकल आहे. पण काय? या सर्व भौतिक प्रक्रियांमधून स्वजाणीव किंवा मी असण्याची भावना अचानक कशी निर्माण होते हे विज्ञान अद्याप सांगू शकलेलं नाही. अणू आणि रेणूंमधून अनुभव घेण्याची क्षमता कशी तयार होते? म्हणजे जसं आपण AI बद्दल बोलतो, एखादा अत्यंत प्रगत संगणक लाल रंगावर प्रक्रिया करू शकतो. तो लाल रंगाचे हजारो शेड्स ओळखू शकतो. पण तो संगणक सूर्यास्ताचे सौंदर्य खऱ्या अर्थाने अनुभवू शकत नाही. अगदी बरोबर. अनुभव घेण्याची ती जाणीव त्या यंत्रात नसते. तो फक्त डेटा प्रोसेस करत असतो. आणि म्हणूनच सनातन धर्मातील जे विचार्य स्रोतांमध्ये आहेत ते एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते जाणीव हे मेंदूचं प्रोडक्ट नाही. म्हणजे मेंदू जाणीव निर्माण करत नाही. नाही, तर मेंदू हा केवळ त्या वैश्विक जाणीवेला ग्रहण करणारा एक रिसीव्हर आहे. रिसीव्हर म्हणजे एखादा रेडिओसारखा. हो, अगदी तसाच. विचार कर, एक रेडिओ आहे जो गाणी वाजवत आहे. जर तू हातोडा घेऊन तो रेडिओ फोडून टाकलास तर गाणे वाजायचं थांबेल. राईट. आता एखादा माणूस ज्याला रेडिओ लहरींबद्दल काहीच माहिती नाही, तो काय म्हणेल? तो म्हणेल की या डब्यामध्ये गाणं होतं, डबा फुटला म्हणून गाणं मरण पावलं. अच्छा, म्हणजे तो असा निष्कर्ष काढेल की तो रेडिओच ते संगीत निर्माण करत होता. एक्झॅक्टली. पण आपल्याला माहिती आहे की रेडिओ लहरी अजूनही हवेत आहेतच. फक्त तो रिसीव्हर तुटला आहे, पण सिग्नल कायम आहे. आपले शरीर आणि मेंदू हे त्या रेडिओसारखे आहेत, जे त्या शुद्ध चेतनेला ग्रहण करतात. बापरे,
हे खूपच भारी आहे. रेडिओ तुटला तरी सिग्नल तिथेच असतो, म्हणजे शरीर मृत झाले तरी जाणीव संपत नाही. पण जर माझा मेंदू हा फक्त एक रेडिओ किंवा अँटेना आहे, तर या रेडिओचे नक्की भाग कोणते आहेत? तो त्या जाणीवेला कसा प्रोसेस करतो? यासाठी आपल्याला तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोश या संकल्पनेकडे जावे लागेल. हे समजण्यासाठी आपण रशियन बाहुल्यांची कल्पना करूया. रशियन बाहुल्या म्हणजे एकाच्या आत दुसरी बाहुली असते तसं? हो. आपल्या अस्तित्वाचे असे 5 थर किंवा कोश आहेत. सर्वात बाहेरचा थर आहे अन्नमय कोश, फिजिकल बॉडी. आपले स्नायू, हाडे, रक्त. आपण बऱ्याचदा याच कोशाला मी समजतो. बरोबर. पण त्याच्या आत गेलं की दुसरा थर मिळतो प्राणमय कोश, जी आपली ऊर्जा किंवा जीवनशक्ती आहे. जेव्हा तू म्हणतोस की मला आज खूप एनर्जी वाटतेय, तेव्हा तू प्राणमय कोशाशी एकरूप झालेला असतोस. म्हणजे मगाशी मी जे कॉफीचं उदाहरण दिलं की कॉफी प्यायल्यावर मला अस्वस्थ वाटतं, ती अस्वस्थता माझ्या या प्राणमय कोशात होते तर? अगदी बरोबर. त्यानंतर त्याच्या आत येतो मनोमय कोश, जिथे आपल्या भावना आणि विचार वास करतात. राग, लोभ, आनंद. ओके. त्याहून आत आणि सूक्ष्म आहे विज्ञानमय कोश, आपली बुद्धी, तर्क करण्याची क्षमता. मी एक हुशार व्यक्ती आहे, हा अहंकार इथे असतो. आणि सर्वात आत, आत्म्याच्या सर्वात जवळ असलेला 5वा थर आहे आनंदमय कोश, जिथे फक्त शुद्ध आनंद असतो. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतंय, पण तरीही एक गोष्ट मला खटकतीये. काय? जर मला अहंकार म्हणजे इगो आणि तो मूळ आत्मा यातील अचूक फरक समजून घ्यायचा असेल, तर तो कसा करता येईल? कारण मी स्वतःला नेहमीच मी रागीट आहे किंवा मी शांत आहे अशी लेबल्स लावत असतो. हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तू म्हणतोस मला राग आला आहे, तेव्हा तिथे 2 गोष्टी असतात. एक आहे रागाची भावना, जी तुझ्या मनोमय कोशात एका वादळासारखी उसळली आहे. आणि दुसरा आहे तो जो ही रागाची भावना पाहत आहे. जर तू डोळे मिटून विचार केलास की माझ्या आत खूप राग निर्माण झाला आहे, तर जो त्या रागाला पाहतोय तो राग कसा असू शकतो? अरे वा! म्हणजे जर मी माझ्या रागाचं निरीक्षण करू शकतो, तर मी तो राग नाहीये, मी तो पाहणारा साक्षीदार आहे. अगदी. अहंकार हा फक्त एक खोटा विचार आहे की मी हे शरीर आणि मन आहे, पण आत्मा हे सत्य आहे की मी केवळ साक्षीदार आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आत्म्याबद्दल आपल्या मनात किती गैरसमज आहेत. अनेकदा आपण टीव्ही सिरियल्समध्ये बघतो की कोणीतरी मरतं आणि त्याच्या शरीरातून एक छोटासा गोळा बाहेर पडून हवेत उडून जातो. आपण आत्म्याला हृदयाच्या एका कोपऱ्यात बसलेला एखादा भूत मानतो. हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. तथ्य हे आहे की आत्मा हा हृदयात बसलेला एखादा गोळा किंवा भूत नाही. तो नॉन लोकल आहे. नॉन लोकल म्हणजे काय? याचा अर्थ तो स्थळ आणि काळाच्या म्हणजे स्पेस आणि टाईमच्या बंधनात अडकलेला नाही. तो एखाद्या पेटीत बंद केल्यासारखा शरीरात बंदिस्त नाही, तर तो आकाशासारखा आहे. आकाश जसे घराच्या आतही असते आणि बाहेरही असते, घराच्या भिंती पाडल्या तरी आकाश तिथेच राहते, तसेच आत्म्याचे आहे. मग जर आत्मा असा सगळीकडे आहे आणि तो फक्त बघण्याचं काम करतोय, तर या प्रवासात आपल्या शरीराची आणि मनाची भूमिका नक्की काय आहे? यासाठी आपण कठो उपनिषदातील रथाचे रूपक वापरूया. हे अत्यंत चपखल रूपक आहे. कठो उपनिषद म्हणते की हे आपले शरीर एका रथासारखे आहे. ओके, शरीर म्हणजे रथ. आपली बुद्धी ही त्या रथाचा सारथी म्हणजे ड्रायव्हर आहे. आपले मन या रथाच्या लगाम आहेत आणि आपली 5 इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक हे ते घोडे आहेत जे रथाला ओढत आहेत. आता विचार कर, जर सारथी कमकुवत असेल आणि त्याने लगाम सैल सोडले, तर ते घोडे रथाला कुठेही फरफटत नेतील. जसं मला डायटिंग करायचंय हा माझ्या बुद्धीचा निर्णय आहे, पण समोर पिझ्झा दिसला की मन आणि डोळे बुद्धीचं ऐकत नाहीत आणि मी पिझ्झा खातो. एक्झॅक्टली. पण या संपूर्ण चित्रात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? या सर्वांच्या मागे रथाच्या आत आरामात बसलेला प्रवासी कोण आहे? प्रवासी? हो, तो प्रवासी म्हणजेच आत्मा आहे. तो रथाला ओढत नाही, तो लगाम धरत नाही, तो दिशा ठरवत नाही. तो केवळ शांतपणे प्रवास अनुभवत आहे. तो पूर्णपणे अलिप्त आहे. पण इथे मला एक शंका आहे. जर तो प्रवासी काहीच करत नाही, फक्त गप्प बसलाय, तर मग जेव्हा आपण झोपतो तेव्हा काय होतं? जागृत असताना आपण जग बघतो, स्वप्नात आपण मनाचं जग बघतो, पण जेव्हा मला गाढ झोप लागते तेव्हा तर रथही थांबलेला असतो. मग माझा तो साक्षीदार आत्मा नष्ट होतो का?
मुळीच नाही. मांडूक्य उपनिषद इथे अत्यंत मोलाची भर घालते. त्यात आपल्या अस्तित्वाच्या 3 मुख्य अवस्था सांगितल्या आहेत. पहिली जाग्रत अवस्था, जिथे आपण भौतिक जग अनुभवतो. दुसरी स्वप्न अवस्था. आणि तिसरी सुषुप्ती, जिथे गाढ झोप असते, कोणतेही विचार नसतात, स्वप्न नसतात. हो, गाढ झोपेतून उठल्यावर आपण म्हणतो ना, आज मला काही आठवत नाही, एकदम शांतता होती. नेमका हाच धागा पकड. तू म्हणतोस मला काहीही आठवत नाही, पण ते काहीही नसणे रेकॉर्ड करणारा कुणीतरी तिथे हजर होताच ना. जर तिथे कोणीच नसते तर तुला शांतता होतीये कसे समजले असते? ओहो, राईट. नसल्यामुळे त्याने शांतता रेकॉर्ड केली. मांडूक्य उपनिषद सांगते की या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असलेली एक चौथी अवस्था आहे. तिला तुरीय म्हटले आहे. तुरीय? हो, तुरीय म्हणजे चौथा. ही कोणतीही बदलणारी अवस्था नाही, तर ती शुद्ध जाणीव आहे. तोच आत्मा आहे जो जागतानाही असतो, स्वप्नातही असतो आणि गाढ झोपेतही तो साक्षीदार म्हणून उपस्थित असतो. बापरे, हे सगळं खूपच विशाल आहे. म्हणजे मी एक शरीर नाहीये जे दर 7 वर्षांनी बदलतं, मी मन नाहीये, मी तो न बदलणारा अलिप्त साक्षीदार आहे. पण हे थोडं एकाकी वाटत नाही का? म्हणजे मी माझ्या रथात एकटाच प्रवासी आहे? ह्या संपूर्ण तात्विक चर्चेचा सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हे अजिबात एकाकी नाहीये. आत्मा हा केवळ माझा किंवा तुझा असा विभागलेला नाही. इथे वेदांमधील अद्वैत तत्वज्ञान लागू होते. अद्वैत म्हणजे 2 नसलेले. अगदी बरोबर. याचा अर्थ असा की जो जाणीवेचा प्रकाश माझ्या आत आहे, जो साक्षीदार माझा चित्रपट पाहतोय, तोच प्रकाश तुझ्या आत आहे. जसे वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या हजारो दिव्यांमध्ये वीज एकच असते, तसेच शरीर आणि मेंदूचे रिसिव्हर वेगवेगळे असले तरी मूळ आत्मा एकच आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ही जाणीव होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतो? तेव्हा जगातील सर्व भीती आणि द्वेष मुळापासून संपुष्टात येतो. जर आपण सर्व एकाच विजेने चालणारे दिवे आहोत तर आपण कोणाचा द्वेष करणार? आपण फक्त कपडे बदलतोय. हा दृष्टिकोन आपल्याला रोजच्या ताणतणावातून बाहेर पडण्यास मदत करतो. म्हणजे आपण चित्रपटाचा आनंद घेतो पण त्यातील दुःखाने उद्ध्वस्त होत नाही. राईट. थोडक्यात सांगायचं तर आपण आध्यात्मिक अनुभव घेणारे मानव नाही आहोत, तर मानवी अनुभव घेणारे आपण आध्यात्मिक जीव आहोत. खरंच किती सुंदर आणि डोळे उघडणारा विचार आहे हा. शरीराच्या मर्यादेतून बाहेर पडून त्या तुरीय अवस्थेपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पण जाता जाता मी सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून देऊ इच्छितो. आपण आरशाच्या रूपकाने सुरुवात केली होती आणि रथाच्या रूपकापर्यंत आलो. आता विचार करा, जर आपला आत्मा हा केवळ एक अलिप्त साक्षीदार आहे, जो केवळ त्या रथातला प्रवासी आहे आणि तो स्वतः कोणतीही कृती करत नाही, तर मग रोजच्या आयुष्यातील ज्या निर्णयांवरून आपण इतका ताण घेतो, ते निर्णय नक्की कोण घेत आहे? अगदी. आपले मन, आपला अहंकार, आपली बुद्धी. आणि जर ते निर्णय घेणारा तो मूळ तुम्ही नाहीच आहात, तर मग त्या निर्णयांच्या परिणामांचा आणि त्या टेन्शनचा इतका जड भार आपण का वहावा, यावर नक्की विचार करा. तर याच एका शांत आणि सखोल विचारासह आपण आज इथेच थांबूया. स्वतःचा शोध घेत रहा.